सोबत आपल्या ज्या मानसिक क्षमता असतात त्या पण तेवढ्याच महत्वाच्या असतात का? त्या कशा मेंटेन करतात मग? त्या मेंटेन करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या एक्सरसाइज आहेत माइंडसाठी, की तुम्ही रीडिंग किती करताय, अच्छा, बुक रीडिंग आहे का, तुम्ही मेडिटेशन्स करताय का, योगा करताय हे का, पण करावं लागतं. ह्या गोष्टी केल्या. मग तुम्हाला म्हणूनच म्हटलं फिटनेसचा एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर मेंटली, फिजिकली आणि सोशली. आणि ह्या गोष्टी ऍक्टिव्ह ठेवायसाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणजे तुम्ही 1 तास किंवा 2 तास रोज व्यायाम करताय पण डोक्यावर काही कामच करत नाहीये. बरोबर. धावपळीचं आयुष्य चाललेलं आहे. डेस्क जॉब असेल किंवा काही असेल जॉब, संध्याकाळी आलं, जेवण केलं, झोपलं. ही गोष्ट हिडॅक आहे तुमचा, बरोबर आहे, जे एक्झर्शन होते त्याला रिलीफ कसं करता येतो. बरं, एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही वर्कआउट करता 1 तास, तर त्यावेळेस थोडासा स्ट्रेस रिलीज होतो. म्हणजे वर्कआउट करत नाही त्यांचं, मग ते तर दोन्हीकडून त्रास आहे.